नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे. आज जे जी लोक जॉईन झालेत लाईव्ह मध्ये, ठीक आहे. रेकॉर्डिंग चालू केली, परत एकदा इंट्रोडक्शन देऊ. आतापर्यंत आपण सगळी स्ट्रॅटेजी पर्यंत सगळं शिकलो. लिक्विडिटी, ऑपरेटर, इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स बरोबर एंट्री करायला शिकलो. आणि आज एंटर केलं पण. टेलिग्राम चेक केलं असेल तुम्ही तर टेलिग्रामला आपण ट्रेड शेअर पण केला होता. आज 1:3.5चं टार्गेट गेलंय. 2 ट्रेड शेअर केलते ऍक्च्युली. एक ट्रेड प्राइस ऍक्शन वर होता, त्याच्यात काय झालं, गेलंय टार्गेट. त्याच्यात पण काय लोकांचा C2C पण गेलाय त्याच्यात. पण दुसरं टार्गेट होतं ना, त्यात वन साइड रॅली आले डाऊन साइडला, आणि जे टार्गेट गेलंय भाई, वा, याच्यापेक्षा भारी काय म्हणायचं, ह्यातला विषय आहे. ठीक आहे, मग काय टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना सांगणार आहे काय विषय झालता, कसं कसं ट्रेड केलं. त्यानंतर जी ब्रोकर बद्दल विचारत होते लोक, ब्रोकर बद्दल इम्पॉर्टंट सांगतो मी. काय आहे, तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग जर करत असाल, ठीक आहे, फॉरेक्स ट्रेडिंग करत असाल, स्वतःच्या रिस्क वर करायला लागतं. त्याच्यात कोण सुद्धा कुठल्याही ब्रोकरची गॅरंटी घेत नसतं. त्यातल्या त्यात चांगला ब्रोकर यूज करणं तुमची जिम्मेदारी आहे. कुठलाही उगाच मिळतंय म्हणून कुठलाही यूज करा असं नसतंय. ठीक आहे, हे चांगला यूज करायचा. आता एक्सेम मी तर स्वतः वापरतोय. ठीक आहे, तुम्हाला वापरायचंय न वापरायचंय ते तुमचा विषय आहे, तुमच्याच रिस्कवर तरी पण वापरायचं. ठीक आहे. हा, जर एक्सेमचं अकाउंट आपल्या अंडर असेल तर आपण डिपॉझिट विड्रॉवल झालेला इश्यू जे आहे ना, ते सॉल्व्ह करून देऊ. ठीक आहे, एक्सेमच्या मॅनेजरशी बोलू आपण, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. खूप लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करून दिलेत मी एक्सेमचे. ठीक आहे, डिपॉझिट अडकलं ते. बाकी ब्रोकरची मी गॅरंटी देत नाही, आणि अकाउंट आपल्या अंडर नसेल तरी सुद्धा ती गोष्ट होत नाही. ठीक आहे, एक्सेमचं कोणाचं पैसे अडकलं तर ते काढायचं तवाच होतं जेव्हा अकाउंट अंडर असेल. मग कोणाला करून घ्यायचं असेल अंडर, करा. PN100 पार्टनर कोड आहे आपला, त्याच्यानं आपले अंडर करून घ्या अकाउंट. ज्यांचं नसेल त्यांनी बनवून घ्या, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही, काही सुद्धा इश्यू येत नाही. ठीक आहे, कोणाला काय नेटवर्क इश्यू येतोय का, मला इथं मेसेज यायला लागलाय. सेफर साईड कोणती डिपॉझिट विड्रॉवल साठी, बघा. सेफर ऑनलाईन नाहीच. ठीक आहे, ऑनलाईन नाहीच म्हणजे दुसरं काय आहे तुम्ही समजून जावा. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय. ठीक आहे, ऑनलाईन पेमेंट करणं सेफ नाही कधी सुद्धा. सर मी आताच तुमचे व्हिडिओ बघितले, एक नंबर इन्फॉर्मेशन. बरं ठीक आहे, करू सुरुवात. आज बॅक टेस्टिंग मारूया. मला सर्वांनी सांगा, माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? ठीक आहे, स्क्रीन दिसते का माझी? चेक करा एकदा. दिसते? हो 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 हो, यस, हो, ओके, हो. बस, कळलं मला, स्क्रीन दिसते. राहू द्या आता, बस. किती टाईप करता. ठीक आहे, यायचं टॉपिकवर आपल्या. आताच माझा US 100 मध्ये एसएल गेलाय म्हणून मी बसलोय निवांत. गोल्ड मध्ये टार्गेट गेलं आणि US 100 मध्ये एसएल गेला. काय भानगड झाली काय माहिती. ठीक आहे, काय असू द्या. प्रॉफिट लॉस आहे ना, मार्केटचा खेळ आहे. प्रॉफिट होत राहतो, कधी लॉस होत राहतो. ठीक आहे, आपण कुठल्या गोष्टीची गॅरंटी घेत नसतो. ठीक आहे, आणि बघा एसएल गेलाय म्हणल्यावर दोघं लेफ्ट झाली. म्हणजे काय लोकांना काय माहित आहे का, आपण काय देव थोडी जाईल आपलं स्टॉप लॉस जाणार नाही. ठीक आहे, आपलं पण लॉसच होतात. कोणाला जायचं आहे तर आताच जाऊ शकताय. ठीक आहे, असं नसतं की प्रत्येक वेळेस प्रॉफिट होतं. प्रॉफिटची गॅरंटी नसते. मी काय देऊ नाही, तुमच्यासारखा नॉर्मल माणूस आहे. पण मी 3-4 वर्ष झालं करतोय, त्याच्यामुळे मला त्यातल्या आतल्या खोडी वगैरे माहित आहेत. त्याच्यामुळं मी त्याप्रमाणे ट्रेड करत असतो, ऑपरेटर प्रमाणे. ठीक आहे, मॅक्झिमम प्रॉफिट होते, लॉस कमी होते. ठीक आहे, कोणाला जायचं आहे तर आता सुद्धा जाऊ शकताय. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. कोणाला वाईट वाटत असेल तर करायची सुरुवात. ठीक आहे, करू. ठीक आहे, जी प्रॉपर ट्रेड गेलाय ना आपला आज 1:3.5चा, दाखवतो तुम्हाला सुरुवातीला. इथं इथं बघा, 2 ट्रेड झाले आपल्या स्ट्रॅटेजीवर. कोण तर मला मेसेज केलं होतं की भाई तुमच्या स्ट्रॅटेजीवर ट्रेडच बनत नाहीये. आजच्या दिवसात अख्ख्या काही एक पण ट्रेड बनला नाही. ठीक आहे, दाखवतो ट्रेड. सकाळी मेसेज केला, सकाळ सकाळी ट्रेड नाही. आपल्याला एक ट्रेड मिळाला दिवसातनं, बास की रे. किती पाहिजेत तुम्हाला ट्रेड सांगा. आता बघा, तुम्हाला सिंपल सांगतो काय झालं. इथं मार्केटमध्ये बाईंग आली, इथं काय झालं, हायर हाय बनला. याच्यावर निघाल्यावर लोकांनी बाय केलं, त्यांचं स्टॉप लॉस कुठं असणार आहेत, ह्या लेवलला. मार्केट ज्यावेळेस ह्या लेवलला फॉल झालं आलं, त्यांची लिक्विडिटी घेतली लिक्विडिटी, बाईंगची कॅन्डल आली. पण इथं मॉर्निंग स्टार आहे का? बिलकुल नाही. त्याच्यामुळे व्हॅलिड आहे का? नाही. खाली जायचं. मॉर्निंग स्टार आहे का? नाही. इथं काय आहे, एंगल्फिंग आहे. इथं मधली कॅन्डल काय आहे,
रेड आहे त्याच्यामुळे मॉर्निंग स्टार नाही हा. परत येऊ द्यायचं लोला. ठीक आहे. कधी सुद्धा असं नाही बघा इथं गेलं आणि परत इथनं खाली येऊन इथनंच मॉर्निंग स्टार बनवून वर गेलं तशावर ट्रेड करायचं नाही आपल्याला. ठीक आहे. लोला झालं पाहिजे, पहिल्या लोच्या खाली झालं पाहिजे. आलं का? आलं. इथं काय झालं, फर्स्ट कॅन्डल रेड आली, सेकंड कॅन्डल काय आली, ग्रीन आली, थर्ड कॅन्डल काय आली, ग्रीन आली. फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80% वर क्लोजिंग आहे का? हाय. मग काय झालं, परफेक्ट आपला इथं बायचा ट्रेड प्लॅन झाला. इथं बघा एंट्री, इथं बघा स्टॉप लॉस, इथं बघा आपलं 1:2 चं टार्गेट जे की परफेक्ट असं हिट झालंय वन साइड. काय पाहिजे अजून आपल्याला सांगा. त्यानंतर जस्ट ती टार्गेट गेल्या गेल्या इथं बघा हे सगळं डिलीट करतो ड्रॉइंग. एक मिनिट रुको जरा सबर करो. हा हो का, इथं काय झालं, ती सेलिंग आली, ती शार्प वाली सेलिंग येताना कलर चेंज करतो एक मिनिट. हा सेलिंग येताना इथं रिट्रेसमेंट आली जी की एका कॅन्डलची, सिंगल कॅन्डलची रिट्रेसमेंट आहे. कालच्या कोर्समध्ये तुम्ही बघितलं असेल, कालच्या क्लासमध्ये मी स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलंय ऍडव्हान्समध्ये. शार्प सेलिंग येत असेल इथं बघा, एंगल्फिंग येऊन किती स्ट्रॉंग कॅन्डल येऊन शार्प सेलिंग आले. ठीक आहे. त्यात सिंगल कॅन्डलचे पण रिट्रेसमेंटला लोक ट्रेड करत असते ती. मग त्यावेळेस ज्यावेळेस ह्याच्या खाली निघतं ते लोअर लो सारखंच काम करतं, त्यांचे स्टॉप लॉस कुठे ह्याच्या वर असणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मार्केट असं आपले इथं पण स्ट्रॅटेजीतनं वर गेले त्यात काय विषय नाही. ज्यावेळेस इथं जाईल आणि ही लिक्विडिटी येईल, आपल्याला काय शोधायचं, इव्हिनिंग स्टार शोधायचा आहे. इथं आलाय का इव्हिनिंग स्टार? अजून तरी आलेला नाही. वर गेलं आणि जाऊन शेवटी इथं आला इव्हिनिंग स्टार. फर्स्ट कॅन्डल ग्रीन, सेकंड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80% खाली क्लोजिंग दिले का? बघू दिले का आपण. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. हो का, इथं फिब ड्रॉ करायची, इथनं ओपनिंग ते क्लोजिंग. ठीक आहे. केली फिब ड्रॉ, 80% कुठे आहे बघा, इथं 786 ची लेवल कुठे आहे, इथं त्याच्या खाली क्लोजिंग आहे का? हाय. म्हणजे काय, इव्हिनिंग स्टार काय व्हॅलिड आहे. ठीक आहे. डायरेक्टली ह्या इव्हिनिंग स्टारला पण एंट्री बनवू शकता तुम्ही. बघा इथं एंट्री बनवायची, तुमचा एसएल लावायचा हायला, 50 पिपचा एसएल येते, टार्गेट लावायचं 1:2 चं. ठीक आहे. पण मी काय केलं, अशी एंट्री घेतली नाही. मी काय केलं, थोडा वेट केला. सगळ्यांना आवाज वगैरे क्लिअर येतोय का सांगा एकदा. ठीक आहे. आवाज वगैरे येतोय का क्लिअर? येतोय. ठीक आहे. हा मग काय, इथं 1:2 चं आपली एंट्री बनते. कोणाला डायरेक्टली इथं एंटर करायचं आहे तर करा एंटर, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. मी काय केलं, थोडा रिट्रेसमेंटचा वेट केला. रिट्रेसमेंट आली, या ठिकाणी एंट्री दिली, जवळजवळ कुठे या ठिकाणी 1:3.5 ला. ठीक आहे. 1:3.5 चं टार्गेट गेलं एकदम परफेक्ट असं, आणि काय मस्त रॅली आले. जशी एंट्री दिली तसं तिथनं जे फॉल झालं, 1 कॅन्डल म्हणत आले, आणि जी रेडच कॅन्डल आहे नुसतं लाल लाल लाल, काय हिरवी कॅन्डल झाली नाही टार्गेट जास्त. ठीक आहे. मग एकदम असं ट्रेड तुम्ही कॅप्चर करू शकता आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, तुमच्या समोर बघा, सगळ्या ड्रॉइंग डिलीट करतो, रिमूव्ह 152 ड्रॉइंग. ठीक आहे. सगळ्या ड्रॉइंग डिलीट करतो. काय इंडिकेटर आहेत का लावलेले? नाही. आपण काय तसली इंडिकेटरवर ट्रेडिंग करत नाही. मागच्या एका महिन्याचा चार्ट दिसतो आपल्याला गोल्डचा. ठीक आहे. एका महिन्याच्या चार्टची आपण जाऊया आता सीधा बॅक टेस्टिंग करूया, आणि कुठं कुठं आपली स्ट्रॅटेजी वर्क केली ते तुम्ही लाईव्ह मध्ये बघा कशी अनालिसिस करायची. ठीक आहे. असं जोगं सांगून काय उपयोग नाही. मी मागचं दाखवतो, तुम्हाला वाटेल की ड्रॉइंग करतोय त्यानंतर दाखवतोय, तसं नाही. लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो आता कसं ट्रेड करायचं. ठीक आहे. बॅक टेस्टिंग मारूया आपण एकदम मस्त पैकी. ठीक आहे. आता काय झालं, मार्केट मागचं तर आपल्याला काय दिसत नाही एका महिन्याचं, आपण काय गरीब माणसं आहे तसलं चार्ट वगैरे घेत नाही. ठीक आहे. प्रीमियम. ठीक आहे. प्रीमियम घेतलं का ह्याच्या मागचं पण चार्ट दिसतं आपल्याला, एका महिन्याचं सफिशियंट आहे बास. ठीक आहे. इथं काय झालं, रेड कॅन्डल आली, वर गेल्यानंतर काय झालं, खाली यायला लागलं, लोअर लोज बनवत. मग ह्या ठिकाणी लिक्विडिटी, ह्या ठिकाणी लिक्विडिटी, अजून ज्या वेळेस लोअर लो बनतंय खाली जातंय, या ठिकाणी लिक्विडिटी, लोअर लो बनला खाली आलं, या ठिकाणी लिक्विडिटी. मग आपल्याला काय वेट करायचंय, कुठल्या तर लोअर लोची लिक्विडिटी घेऊन इव्हिनिंग स्टार बनायची वेट करायची. ठीक आहे. इथं काय लोअर लो लिक्विडिटी कुठे घेतंय बघायचं आपल्याला. लिक्विडिटी घेतली कधी करणार, ज्यावेळेस कुठल्या तर लोअर लो पाशी मार्केट असं जाईल. ठीक आहे. मग काय केलं, मार्केटनं आलं खाली आलं, असं आलं, इथं लोअर लो मारलाय का नाही, का मारलाय. ठीक आहे. लोअर लो मारलाय इथं पण. मग आता लिक्विडिटी
कुठं आहे, इथं लिक्विडिटी आहे. मार्केट ज्यावेळेस या लेवलला जाईल तेव्हा आपल्याला काय शोधायचं आहे, इव्हिनिंग स्टारचा कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचा आहे आपल्या डायमंड स्ट्रॅटेजीमध्ये. ठीक आहे, इव्हिनिंग स्टारचा कॅन्डलस्टिक पॅटर्न कसा शोधायचा, इथं आलाय का, नाही आला, ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही, जाऊ द्या, खाली जाते. तर परत ज्यावेळेस हायला येईल आणि त्यावेळेस ज्यावेळेस इथे इव्हिनिंग स्टार बनेल त्यावेळेस काय करायचं, आपल्याला प्रॉपर सेल करायचं आहे 1:2 साठी. आलाय का इव्हिनिंग स्टार, आलाय रे आलाय एकदम परफेक्ट. आणि 1:2 चं टार्गेट गेलंय का, गेलंय. टार्गेट कुठपर्यंत गेलंय बघ, 1:3-4 पर्यंत गेलंय. आपल्याला किती बुक करायचंय, 1:2 चं आपल्याला बुक करायचंय सिम्पली. आता काय परत लोअर लोज बनतात, लोअर लोज बनतात. हे तर लोला बनलेला मॉर्निंग स्टार घ्यायचा आहे का आपल्याला व्हॅलिड, नाही का घ्यायचं नाही, कारण की बाई इथं लिक्विडिटी कुठे घेतली, स्विंगची नाही घेतली, लिक्विडिटी इनव्हॅलिड आहे. ठीक आहे, असलेला पण काय लोक ट्रेड करायला जातात म्हणून सांगतोय. ठीक आहे, आता ज्या वेळेस मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट झालं, इथं काय झालं, लोअरनं मार्केट हायवर गेलं, हायवर गेलं, हायवर गेलं. त्यावेळेस आपण काय शोधणार, कुठल्या तर हायर हायची लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केटमध्ये मॉर्निंग स्टार येतोय का, आपण हे चेक करणार. इथं कुठल्या हायर हायची लिक्विडिटी घेतली का, सुरुवातीला नाही घेतली. मॉर्निंग स्टार आलाय पण कुठं शार्प बाईंग मध्ये हायर हायची लिक्विडिटी घेतली का, बिलकुल ही घेतलेली नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालं, इथे इव्हिनिंग मॉर्निंग स्टार आलेला काय झाला, फेल झाला. पण परत काय झालं, स्ट्रक्चर सेल साईडला मूव्ह झालं. सेल साईडला असं खाली आलं, शार्प सेलिंग आहे. इथं कुठं लोअर लो आहे का, नाही. ठीक आहे, इथं काय झालं, एक लोअर लो आला. ठीक आहे, आता काय आपण शोधायचं, ह्या लोअर लोची लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केटमध्ये इव्हिनिंग स्टार येतोय का, आला तर तो फॉल होतोय का, तिथनं हे चेक करायचंय. ठीक आहे, इथं गेलं का मार्केट लिक्विडिटी घ्यायला, गेलं एकदम परफेक्ट गेलं. इथं इव्हिनिंग स्टार आलाय का, नाही आला, नाही आला, चेक करा. काय लोक असलेला पण इव्हिनिंग स्टार समजतात. इव्हिनिंग स्टारचा इम्पॉर्टंट काय रोल आहे, फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80% खाली क्लोजिंग पाहिजे. इथं काय झालं, फर्स्ट कॅन्डलची बॉडी 80% खाली क्लोजिंग आहे का, नाही, इथं क्लोजिंग चेक करा एकदा. ठीक आहे, थर्ड कॅन्डल जी आहे इथं बघा, ही थर्ड कॅन्डल आहे, ह्याची 80% म्हणजे कुठली, 786 ची लेवल आपण धरतोय. ठीक आहे, 786 च्या लेवलच्या खाली ह्या कॅन्डलची क्लोजिंग आहे का, बिलकुल नाही. मग इव्हिनिंग स्टार व्हॅलिड आहे का, नाही. मग त्यानंतर इथं खाली आलेला इव्हिनिंग स्टार व्हॅलिड नसतोय कधी सुद्धा, ही कोणी सुद्धा मिस्टेक करायची नाही. इव्हिनिंग स्टार आपल्याला पाहिजे तो हायलाच पाहिजे, ह्याच्या खाली हिथं येऊन उपयोग नाही, ह्याच्या परत वर जाऊन हिथं बनाय पाहिजे तरच व्हॅलिड आहे. बनलाय का, नाही बनला, मग इथं काय झालं, इनव्हॅलिड सेटअप, काहीच बनलं नाही. तर ट्रेड नाही करायचं, गप बसायचं. परत तिथं हायला गेलं, इव्हिनिंग स्टार येतोय बघायचं, नाही आला, गप बसायचं. परत हायला गेलं, इव्हिनिंग स्टार येतोय बघायचं, गप बसायचं. नाही आलं, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथं काय झालं, लोअर लो बनवत चाललं मार्केट, काय झालं, लोअर लो बनवत चाललं, लोअर लो, लोअर लो, लोअर लो. लिक्विडिटी कुठं असणार, ह्या लोअर लोच्या हायला असणार, इथं हायला असणार, इथं हायला असणार, असणार का नाही, असणार. मग ज्या वेळेस मार्केट ह्या हायची लिक्विडिटी घेईल, ज्यावेळेस मार्केट असं 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 जाऊन हायची लिक्विडिटी घेईल, त्यावेळेस आपल्याला काय शोधायचं आहे, इव्हिनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचा आहे. आलाय का इथं बघा, इथं तर लिक्विडिटी घेतली त्यावेळेस आलाय का, नाही आला. त्यानंतर परत जाऊ द्यायचं आणि परत लिक्विडिटी घेतल्यानंतर इव्हिनिंग स्टार आलाय का, तर आलाय, या ठिकाणी आलाय. पण हायला आलाय का, नाही आला, इनव्हॅलिड सेटअप, सिम्पली इनव्हॅलिड सेटअप. हाय कुठं आहे ह्याचा, एक गोष्ट लक्षात घ्या, याचा हाय कुठं आहे, हा हाय आहे कुठला, हा, याच्या वर जर बनला असता तर व्हॅलिड धरून आपण ट्रेड केला असता. अजून एक याच्यात आपण काय धरू शकतोय, ह्या लोअर इव्हिनिंग स्टारची लिक्विडिटी घेऊन इथनं आलं. ठीक आहे, तसं धरलं तरी काय होतंय, इथं गेलंय आपलं 1:2 तर नाहीच जाणार, कारण इनव्हॅलिड आहे का, गेले गेले. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. पण नाही, आपण असे ट्रेड करायचे का, नाही, मी आपलं तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवलं. ऍडव्हान्स तुम्ही उचलता वाचले ट्रेड करचाल. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस आता काय झालं, इथं लोअर लो बनवून मार्केट खाली आलं, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. परत स्ट्रक्चर जे आहे बाय साईडला शिफ्ट झालं. इथं जी रिट्रेसमेंट सिंगल कॅन्डलची आहे ती पण व्हॅलिड धरायची लोअर लो साठी. याच्यावर निघलं मार्केट का लोक इथं स्टॉप लॉस लावून ट्रेड करते, तेच करते. ठीक आहे, इथं काय झालं, हायर हाय बनवत मार्केट काय चाललं, वरच्या बाजूला मूव द्यायला लागलं. कुठल्या तर हायर हायच्या सुरुवातीला आपल्याला लिक्विडिटी घेऊ द्यायचे, त्यानंतर इव्हिनिंग स्टार मॉर्निंग स्टार येतोय बघायचंय. इथं बघा, कुठल्या हायर हायची लिक्विडिटी घेतल्यानंतर मॉर्निंग स्टार आलाय का, आलाय. कुठल्या हायर हायची लिक्विडिटी घेतली, इथं या ठिकाणी ही हायर हायची लिक्विडिटी घेतली, ह्या हायर हायची लिक्विडिटी घेतली, मार्केट परत इथनं वर गेलं, मॉर्निंग स्टार आहे का, नाही, इथे इनव्हॅलिड. ठीक आहे, थांबायचं थोड्या वेळ, परत लो मारू द्यायचा. लो मारला का इथं मॉर्निंग स्टार आलाय का, तर चेक करा, इथं या ठिकाणी मॉर्निंग स्टार
आलेला आहे एकदम परफेक्ट असा. इथं एसएल लावायचा आणि 1:2 पर्यंत तुमच्या हिशोबाने पकडा बरं का. आता ती मी सांगू शकत नाही, मी तुम्हाला कालच सांगितलंय 1:1, 1:1.5, 1:3 इथपर्यंत तुम्ही टार्गेट बुकिंग करायचे. हायएस्ट 1:2, इथं कुठपर्यंत गेले 1:1.6 पर्यंत गेले. कोणी होल्ड केलं, ज्यांचं समजा ज्यांना होल्ड करायचं आहे त्यांचा C2C गेला, आणि ज्यांनी नाही केला होल्ड त्यांचा काय, ज्यांनी बुकिंग केली त्यांचा काय प्रॉफिटल बुक झाला. ठीक आहे, सिंपल अशी गोष्ट आहे. ठीक आहे, परत काय यायचं, लोअर लो लोअर लो लोअर लो मारतंय मार्केट. कुठल्या लोअर लोची लिक्विडिटी घेऊ द्यायची, कुठल्या लोअर लोची लिक्विडिटी घेतंय का मार्केट, इथं चेक करायचं. लोअर लो मारला, लोअर लो मारला, लोअर लो मारला, वर गेल्यानंतर लिक्विडिटी घेतंय का, नाही घेत, नाही घेत, घेतली लिक्विडिटी, इव्हिनिंग स्टार आला का, नाही आला, सोडून द्यायचा, इनव्हॅलिड सेटअप. इथं परत वर जाताना हायर हाय हायर हाय हायर हाय हायर हाय बनला, हायर हाय इथं चेक करा एकदा. काय झालं, वर चाललं. हाय ही शार्प बाईंग मध्ये काय सांगितलं मी, सिंगल कॅन्डलची रिट्रेसमेंट पण व्हॅलिड धरायची. याच्यावर निघल्यावर लोक काय करतात, बाईंग. याच्या खाली काय असतं, लोकांचा एसएल असतो. ठीक आहे, त्यानंतर परत हायर हाय गेलं, इथं एसएल आलं लोकांचं. ठीक आहे, ज्यावेळेस मार्केट परत ह्या हायर हायची लिक्विडिटी घ्यायला खाली येईल, जी की आलेला, इथली लिक्विडिटी घेतली का, इथली लिक्विडिटी घेतली का, होय दोन्हीची लिक्विडिटी घेतली. आता आपल्याला काय शोधायचं, मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचा आहे. इथं आलाय का मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न, आलाय. फर्स्ट कॅन्डल काय रेड आहे, सेकंड कॅन्डल काय ग्रीन आहे, थर्ड कॅन्डल काय ग्रीन आहे. थर्ड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या वरती क्लोजिंग दिले का 80%च्या, चेक करा एकदा. फिब ड्रॉ करायची 188.6 ची लेवल, ओपनिंग ते क्लोजिंग कॅन्डलची. ठीक आहे, रेड कॅन्डलची ओपनिंग कुठं असते, वर असते, क्लोजिंग कुठं असते, खाली. हे तर 786 ची लेवल आहे का, हाय. मग तिथं काय करायचं, प्रॉपर याच्यावर क्लोजिंग झाले का, झाले, पाक 100च्या वर क्लोजिंग झाले. ठीक आहे, इथं काय करायची, एंट्री बनवायची आपण. ठीक आहे, काय करायची, एंट्री बनवायची, एसएल लावायचा, 1:2 आपलं टार्गेट ठेवायचं. एकदम परफेक्ट आहे इथं 1:2 आपलं गेलं रे, 1:2 आपलं टार्गेट गेलेलं आहे, एकदम परफेक्ट आहे इथं. आणि चेक करा एकदा सगळ्यांनी, मी शिकवतोय ते समजतंय का, फास्ट होतंय, एकदा चेक करा, सांगा मला सगळ्यांनी कमेंट करून. ठीक आहे, फास्ट होतंय, स्लो होतंय, कसं आहे, एक महिन्याचा चार्ट कव्हर करायचा आहे म्हणून थोडस फास्ट करायला लागतंय मला, नाहीतर काय लगेच मी समजू पण शकते, स्लो मध्ये पण शिकवू शकतो. पण 2 तासाचं सेशन होऊन परत लाईव्ह अपलोड करायचं आहे मला युट्यूबला, समजतं. पण ओनं सांगा, म्हणून काय स्लो मो, समजतंय दादा. नोट्स काढू द्या, नोट्स काढा, काढा सगळ्यांनी नोट्स काढा. फास्ट होतंय थोडं, ठीक आहे, थोडं स्लो शिकवतो आता, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस माझं आता कसं आहे माहित आहे का, मी तुम्हाला शिकवायचं म्हणून ही माझ्यासाठी लय स्लो झालं. मी स्वतः ज्यावेळेस बॅक टेस्टिंग करायला बसतो ना शनिवारी रविवारी, लयत लय मला 10 ते 15 मिनिट लय झाले पूर्ण एका महिन्याची बॅक टेस्टिंग करायला. एवढं फास्ट मी बॅक टेस्टिंग करतो. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. मोबाईल नंबर पीडीएफ असेल तर दे की. पीडीएफचं लास्ट थोडं काम राहिलंय, उद्या मिळेल, कन्फर्म उद्या मिळेल. ठीक आहे, पीडीएफ उगाच मी उद्या उद्या म्हणतोय रोज, पण उद्या कन्फर्म मिळणार आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही, भेटणार आहे पीडीएफ. ठीक आहे, नंबर आपला 95 79 17 20 16. ठीक आहे, इथे चॅटमध्ये टाकलाय, कोणाचा नंबर पाहिजे होता. ठीक आहे, लिक्विडिटी कशी समजायची ते सगळं मी तुम्हाला शिकवलंय गेला, लाईव्ह क्लासमध्ये मागच्या शिकवलंय, तिथं जाऊन थोडं बघा. लिक्विडिटी काय नसते, लोअर लोला च्या हायला लिक्विडिटी असते, सिंपल. हायर हायच्या लोला लिक्विडिटी असते, सिंपल, काय सुद्धा नसतंय. ठीक आहे, जाऊया आपण परत एकदा बॅक टेस्टिंग करायला. ठीक आहे, किती वाजले रे, 8:21. ठीक आहे, अजून 20 मिनिटं शिकू आपण, 20 मिनिटात कव्हर करू. कुठपर्यंत आलो, अर्धा महिना तर आलो का आपण. ठीक आहे, काय करू आता, इथं काय झालं, हायर हायचं स्ट्रक्चर काय शिफ्ट झालं, लोअर लो मध्ये शिफ्ट झालं. लोअर लो मध्ये शिफ्ट होण्याच्या आधी इथं काय होते, इथं हायर हायज बनवत मार्केट काय झालं, तर वर गेलं. पण हायर हायज बनवताना इथं लिक्विडिटी, इथं लिक्विडिटी, लोला लिक्विडिटी, ती लिक्विडिटी घ्यायला मार्केट खाली आलं. आपल्याला काय शोधायचं आहे आता, इथं मॉर्निंग स्टार येतोय का, स्लो शिकवतो, लक्षात नाही गेलं, स्लो शिकवायचं. काय आहे, हायर हाय बनतं त्यावेळेस बनते काय, लिक्विडिटी बनते. इथं हायला वर निघलं, लोक काय करतात, बाय करतात, त्यांची लिक्विडिटी कुठं असते, लोला असते. इथं बाय केलं परत लोकांनी, त्यांची लिक्विडिटी कुठं असणार, लोला असणार. मग आपल्याला काय करायचं आहे, मार्केट ज्या वेळेस त्या लेवलला येत आहे, ठीक आहे, जर असंच वर बनत गेलं तर काय सुद्धा करायचं नाही, बघत बसायचं, आपलं आपलं काय सुद्धा काम नाही. काय तर खायला घ्यायचं आपलं,
ज्यूस बीस घ्यायचं, पेत बसायचं, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही, बघत बसायचं नुसतं पिक्चर बघितल्याने. पण जर खाली आलं घ्यायला, ठीक आहे, लिक्विडिटी घ्यायला जर खाली आलं, इथे बघा आलं, घेतली लिक्विडिटी, मग आपल्याला शोधायचं आहे काय येतं, मॉर्निंग स्टारचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आलाय का, बिलकुल नाही आला. मग खाली गेलं, शोधायचं मॉर्निंग स्टारचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आलाय का, नाही आला. मग ज्या वेळेस एकदा ह्या लोच्या खाली निघेल मार्केट, ठीक आहे, हिथंच कुठं तर आला, तर ही जी लो आहे ह्याच्यावरच कुठं तर आला ना मॉर्निंग स्टार, तरच व्हॅलिड. ह्याच्या खाली निघला एकदा का आपले हायर हायचं पूर्ण स्ट्रक्चर चेंज झालं, मार्केट स्ट्रक्चर चेंज झालं, सेलिंग मोडला गेलं मार्केट समजायचं, ठीक आहे. सेलिंग मोडला गेलं तर मग परत मॉर्निंग स्टार येऊ द्या, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही, ट्रेड नाही करायचा. ठीक आहे. मग आता काय बनाय चाललं, मार्केट गेलं सेलिंग मोड मध्ये. इथं काय आहे, मार्केट बनवत चाललं लोअर लो, लोअर लो, लोअर लो. मग आपल्याला काय करायचंय, लोअर लोची इथं लिक्विडिटी घेऊ द्यायची आहे सुरुवातीला. घेतले का इथं लिक्विडिटी चेक करायची आपण एकदा. घेतले का, इथं बघा, इथं लिक्विडिटी असणार जी की घेतलेली आहे मार्केटने. घेतल्यानंतर इव्हिनिंग स्टार आलाय का, तर ही परफेक्ट नाही इव्हिनिंग स्टार. मी तुम्हाला एक रूल सांगितलाय, बॉडीच्या 200% इथलं गेलं तर व्हॅलिड धरायचं. 200%च्या वर 300-400% किती पण खाली जाऊन इथं कुठं पण क्लोज झाली कॅन्डल, इव्हिनिंग स्टार आहे का, व्हॅलिड नाही. ठीक आहे. इथं काय आहे, 100%, 200%, 300%, 400% खाली क्लोज झाले म्हणजे इव्हिनिंग स्टार काय व्हॅलिड नाही. ठीक आहे. जर आपण एंट्री घेतली असती आणि अजून एक का व्हॅलिड नाही हे, ठीक आहे. 2 कॅन्डल आहे त्या इथं कन्फर्मेशन साठी. ठीक आहे. आपल्याला इव्हिनिंग स्टार कुठं पाहिजे, हायला पाहिजे. ठीक आहे. इथं हाय कुठल्या कॅन्डलने मारला, ह्या कॅन्डलनं काय केलं इथं बघा, चेक करा एकदा, इथं हाय मारलाय, या ठिकाणी हाय मारलाय. मग इव्हिनिंग स्टारला काय व्हायला पाहिजे होतं, इथं जाऊन इथं इव्हिनिंग स्टार बनाय पाहिजे होता. कुठं, हायला बनाय पाहिजे इव्हिनिंग स्टार. बनलाय का नाही, इथं खाली येऊन कुठेही बनला, वर्किंग होणार आहे का, नाही होणार वर्किंग. सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. त्यामुळं वेट करा थोडा, रुको जरा, सबर करो. आणि मग परत काय करायचंय आपल्याला, शार्प सेलिंग यायला लागले, तर परत लोअर लो बनायला लागलं मार्केटमध्ये. ज्यावेळेस शार्प सेलिंग येते त्यावेळेस सिंगल कॅन्डलची पण रिट्रेसमेंट व्हॅलिड धरायची, आपण सांगितलंय मी. ठीक आहे. सिंगल कॅन्डलची रिट्रेसमेंट पण व्हॅलिड धरायची. ज्यावेळेस मार्केट याच्या खाली निघेल त्यावेळेस स्टॉप लॉस याच्या वर लावतात लोक, आणि त्यांनी सेलिंग करतात. त्यांचे स्टॉप लॉस कुठे असणार, या ठिकाणी. ज्यावेळेस मार्केट त्यांचे स्टॉप लॉस उडवायला इथं येईल, आपल्याला काय शोधायचं आहे, इव्हिनिंग स्टारचा कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचा आहे. आलाय का, नाही आला, वेट करायचा, हाय मारू द्यायचा परत एकदा. ठीक आहे. खाली येऊन इथं मगाशी सांगितला रोल, ठीक आहे, इथं काय होता, इथं हाय होता आणि ह्याच्या खाली क्लोजिंग इव्हिनिंग स्टार आला. तसं इथं पण येतो, कुठेही इव्हिनिंग स्टार आला व्हॅलिड आहे का, नाही, ह्याच्या वर जाऊ द्यायचा. जी हायची लेवल आहे त्याच्या वर जाऊ द्यायचा. इव्हिनिंग स्टारची ही फर्स्ट ग्रीन, सेकंड रेड, थर्ड रेड, ह्या तिन्ही पैकी कुठलीही कॅन्डल हाय मारू द्या. ठीक आहे. पण त्याच्यानंतरची नादींची तसली नाही मारू द्यायची आहे. ठीक आहे. ह्या तिन्ही पैकीच कुठल्या तर कॅन्डलने हाय मारला पाहिजे. इथं मारलाय का, एक चेक करा, मारलाय, हाय मारलाय. ठीक आहे. मारलाय, फर्स्ट कॅन्डल ग्रीन आले का, आले. सेकंड कॅन्डल रेड आले का, आले. थर्ड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या खाली क्लोजिंग दिले का, दिले. तरी पण मी सांगतो तुम्हाला, ओपनिंग कुठं आहे, हित आहे. रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डलची ओपनिंग कुठं असते, खालच्या बाजूला. क्लोजिंग कुठं असते, वरच्या बाजूला. ओपनिंग ते क्लोजिंग फेब आपल्याला ड्रॉ करायचे एकदम परफेक्ट. 786 ची लेवल कुठं आहे, इथं 786 ची लेवल आहे, त्याच्या खाली क्लोजिंग दिले का, दिले. परफेक्ट इव्हिनिंग स्टार बनलेला आहे. आपल्याला काय करायचं आता, इथं जायचं, सेलची एंट्री बनवायची एकदम परफेक्ट. इथं एस एल लावायचं, 70 पिपचा येतोय, 1:2चं टार्गेट. कोणतर मला म्हणतंय एस एल लय मोठा येतो, असं असतं व्हायला, मोठा येतो टार्गेट पण मोठंच आहे ना, बघा ना तुम्ही. मार्केट स्ट्रक्चर नुसार नॉर्मल आहे असेल. ठीक आहे. परत आपण काय बघायचं, इथं लोअर लो मारतंय मार्केट. ठीक आहे. इथं लोअर लो मारतंय. इथं आता लिक्विडिटी कुठे गेली, ह्या ठिकाणी गेली. ह्या ठिकाणी इव्हिनिंग स्टार येतोय का, नाही आला, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. परत वर गेले, इव्हिनिंग स्टार आला का, नाही आला, काय नाही, अवॉइड करून टाकायचं. परत इथं काय झालं, लोअर लो मारतंय मार्केट. काय होतंय, शार्प सेलिंग मध्ये ग्रीन कॅन्डलची सिंगल रिट्रेसमेंट पण व्हॅलिड आहे. स्टॉप लॉस कुठे आहेत, हित आहे. ज्यावेळेस स्टॉप लॉस घेतले मार्केटनं, इथं लो इव्हिनिंग स्टार आलाय का, बिलकुल नाही आला. वेट करायचा, मार्केट स्ट्रक्चर चेंज झालं पूर्ण. आता काय मारायला लागलं मार्केट, लोअर लो नाही तर हायर हाईज मारायला लागलं, हायर हाईज मारायला लागलं मार्केट. ठीक आहे. आता लिक्विडिटी कुठं आहे, सुरुवातीला चेक करा, लिक्विडिटी आता या ठिकाणी आहे. ते कुठं, ह्या लोअर लोला, हायर हायला, या हायर हायला, या हायर हायला. ठीक आहे. मग आपण काय करायचंय, थोडा वेट करायचा आहे आणि लिक्विडिटी घेऊ द्यायची. मार्केट लिक्विडिटी घेण्यासाठी खाली आलंय का, बिलकुल आलेलं आहे. ठीक आहे. इथं काय बनलाय, मॉर्निंग स्टार बनलाय का, बनलाय. लिक्विडिटी कुठं होती,
या ठिकाणी होते. मॉर्निंग स्टार बनलाय का? बनलाय. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. इथं बनलाय म्हणजे काय, अजून 80% चेक करायचं आपल्याला, 80%च्या वर क्लोजिंग आहे का, ओपनिंग ते क्लोजिंग, बॉडीची क्लोजिंग. ठीक आहे, इथं ड्रॉ करायचं आपल्याला 80%ची लेवल. ठीक आहे, 786 ची लेवल ड्रॉ करायचे. वर क्लोजिंग आले का, याची झूम करून बघा जरा, क्लोजिंग आले का, त्याच्यावर बिलकुल नाही आली. ठीक आहे, त्याच्या खाली क्लोजिंग आहे. ठीक आहे, व्हॅलिड आहे का मॉर्निंग स्टार? बिलकुल व्हॅलिड नाही. 786च्या वर क्लोजिंग असते तर व्हॅलिड असतं. म्हणून काय झालं, ज्या लोकांनी ह्याला व्हॅलिड समजलं असतं ह्या मॉर्निंग स्टारला, त्यांनी इथं ट्रेड केलं असतं. त्यांचं काय केलं, सुरुवातीला स्टॉप लॉस घेतलं आणि त्याच्यानंतर मार्केट वरच्या बाजूला मूव्ह दिलेलं आहे. ठीक आहे, मग काय, ही व्हॅलिड नाही सेटअप. सिंपल समजून घ्या. आता समजतंय का सांगा एकदा सगळ्यांनी. 1:2 कसं मार्क करायचं? रॅन्डम मार्क करायचं, काय सुद्धा नाही, रॅन्डम. आणि सगळं क्लिअर दिसतंय का सांगा. ठीक आहे, चार्ट वगैरे सगळं क्लिअर दिसतंय का, आवाज क्लिअर येतोय का, अडकतोय विडकतोय तसला काय विषय होतोय का सांगा लवकर. ठीक आहे, दादा तुमचं गाव कोणतं आहे? पंढरपूर. स्क्रीन दिसत नाही. आज जरा जास्त फास्ट झालं. आज काही शिकवतच नाही ना मी, आज शिकवतोय कुठं, आज बॅक टेस्टिंग मारतोय आपण. बॅक टेस्टिंग फास्टच असते, तरी पण मी स्लो घ्यायचा लय प्रयत्न केला तर काय सांगू. बॅक टेस्टिंग मी 15 मिनिटात मारतोय. आता मी 1 तास झालं बॅक टेस्टिंग मारतोय मागापासून तुमच्या बरोबर. मी स्वतः मारायला गेलो 15 मिनिटात मारतोय. लय स्लो केलंय तुमच्यासाठी. पिप्स कॅल्क्युलेशन सांग बा उद्याच्या क्लासमध्ये. पिप कॅल्क्युलेशन, ट्रेडिंग व्यू कसं वापरायचं, ब्रोकर कोणता वापरायचं उद्या. ठीक आहे, लाईव्ह ट्रेडिंग करता का? हो करतोय. इट्स ओके, युट्यूब वरती रेकॉर्डिंग पाठव. ठीक आहे, पाठवतो. पंढरपूरमध्ये कुठे लगा, आता ऍड्रेस देऊ का घराचा तुम्हाला? पंढरपूरमध्ये कुठे, काय पण कसं विचारता रे. ठीक आहे, आता काय झालं, मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालं, मार्केट मारायला लागलं हायर. काय ड्रॉ केलं मी, हा, मार्केट मारायला लागलं हायर हायस. लिक्विडिटी कुठं आहे? ह्या लोला. हायर हायस, लिक्विडिटी कुठं आहे? ह्या लोला. ठीक आहे, येऊ द्यायचं मार्केटला खाली. आलं, आल्यानंतर इथं कुठं तर मॉर्निंग स्टार येतोय का वाट बघायची. कुठं आलाय का मॉर्निंग स्टार? व्हॅलिड 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 मॉर्निंग स्टार. लिक्विडिटी कुठं येत आहे? आलाय का? सध्याला तरी नाही आला. येऊ द्यायचं खाली, येऊ द्यायचं खाली, येऊ द्यायचं खाली, येऊ द्यायचं खाली. आला का मॉर्निंग स्टार? या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही जर थोडंसं ऍडव्हान्स झाला तर तुम्हाला कळणार आहे की या ठिकाणी फर्स्ट कॅन्डल जी आहे ती रेड आहे. सेकंड चार्ट दिसत नाही, चार्ट दिसत नाही. हॅलो हॅलो, काय लागा, काय होतंय मला कळ नाही लागा. एकदा चार्ट दिसतोय, एकदा दिसत नाही. आता दिसतोय का चार्ट सगळ्यांना सांगा लगेच. चार्ट दिसतोय सगळ्यांना? लॅग मारतोय का सांगा लवकर. लॅग बिग नाही ना मारत? सगळं ओके? आता गेला? काय गेला? चार्ट गेला? आता दिसतोय का सांगा, मी आलोय चार्टवर फायनली. सगळ्यांनी सांगा एक हित ना पुढचं. ठीक आहे, दिसतोय ना चार्ट? लवकर सांगा, नाहीतर मी शिकवायचो इथं. लॅग होत आहे तुमचा, काय तर नेटवर्कचा इश्यू आहे. माझ्याकडनं तर फुल नेटवर्क आहे लागा, वायफाय वर बसलोय मी. नाही 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 नाही, म्हणजे नाही म्हणजे चार्ट दिसत नाही का? चार्ट नाही दिसत? ऐसे कैसे रे, ऐसे कैसे चलेगा? चार्ट नाही दिसत? अरे यार, लय प्रॉब्लेम व्हायला लागलाय. हे तर काय नेटवर्कचा इश्यू चालू आहे, काय काय विषय चालू आहे मला कळ नाही बघा आता.
तुमच्याकडनं नेटवर्क इश्यू असेल रे, माझ्याकडनं काय नाही इश्यू. सांगतो, जाऊया आपण चार्टवर परत. उगाच ह्या टाइम वेस्ट करण्यात काय अर्थ नाही. जाऊ परत चार्टवर आपण. आलो चार्टवर आपण. दिसत असेल सगळ्यांना आशा करतो आणि चालू करतो. ठीक आहे. इथं काय होते? लिक्विडिटी होते. कुठं? या ठिकाणी लिक्विडिटी होते. ठीक आहे. या ठिकाणची लिक्विडिटी घेतली का मार्केटनं? या ठिकाणची लिक्विडिटी घेतली का मार्केटनं? चेक करा एकदा. घेतलेली आहे. ठीक आहे. एकदम सरळ लाईन ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला कळेल. लिक्विडिटी कुठे आहे? घेतली का नाही? नाही घेतली, नाही घेतली, नाही घेतली लिक्विडिटी. कोणी ट्रेड करू नका. ठीक आहे. शांत बसा सगळ्यांनी. इथं मॉर्निंग स्टार आलं तरी गप बसायचं, शांतपैकी ट्रेड करायचा नाही. ठीक आहे. कारण की इथं लिक्विडिटीज घेतल्या नाही. तर रॅन्डम कुठं पण येऊन उपयोग नाही. मला वाटलं घेतली लिक्विडिटी, पण सरळ लाईन ड्रॉ केली का कळलं नाही घेतली, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. मार्केट स्ट्रक्चर परत चेंज झालं. ज्यावेळेस इथं लोअर लो मारतंय, आता ह्या लोअर लोला कुठं इव्हिनिंग स्टार येतोय बघायचा, आलाय का नाही आला. मार्केट स्ट्रक्चर चेंज झालं. हायर हाय, हायर हाय, हायर हाय बनायला लागलं. ठीक आहे. आता ह्या हायर हायची लिक्विडिटी घेतल्यानंतर मॉर्निंग स्टार येतोय का चेक करायचं एकदा. ठीक आहे. इथं आलाय का कुठं मॉर्निंग स्टार? या सेलिंग मध्ये नाही आला. ह्या सेलिंग मध्ये, शार्प सेलिंग मध्ये एक सिंगल कॅन्डलची सुद्धा रिट्रेसमेंट व्हॅलिड असते. इथं ग्रीन कॅन्डल आले, त्याच्या खाली निघल्यावर लोक सेल करतात, त्यांचं स्टॉप लॉस याच्या वर असते. ठीक आहे. सिम्पली इथनं खाली गेलं, आपण काय करायचं? ही लिक्विडिटी घेतल्यानंतर इव्हिनिंग स्टार येतोय का बघायचं. लिक्विडिटी घेतलीये का नाही घेतली, सिम्पली काय नाही, निवांत बसायचं आपण. काय नाही. इथं हायर हायजला कुठं मॉर्निंग स्टार आहे का नाही. लोअर लोजला कुठे इव्हिनिंग स्टार आहे का? हाय. ठीक आहे. कुठं सांगतो तुम्हाला. आता काय झालं? मार्केटमध्ये बनायला लागले लोअर लोज. काय बनायला लागले? लोअर लोज. ह्या लोअर लो मध्ये गेलं मार्केट वर. लिक्विडिटी कुठली मारली? ह्या ठिकाणची लिक्विडिटी मारली आणि इथे इव्हिनिंग स्टार आलाय का नाही आला. वेट करायचं थोडं. इथं खाली गेलं मार्केट. ठीक आहे. खाली गेल्यानंतर एक गोष्ट बघायची, इथं लोअर लोला इव्हिनिंग स्टार आहे का नाही. इव्हिनिंग स्टार आहे. इथं बघा, चेक करा. इव्हिनिंग स्टार आहे, पण लोअर लोच्या लिक्विडिटी घेतल्यानंतर आहे का नाही. त्यामुळे जरी इव्हिनिंग स्टार बनवून मार्केट फॉल झालेला आहे, आपण घ्यायचा का ट्रेड? बिलकुल नाही. घ्यायचंय कुठं? हो का, इथं खाली यायला लागलं, शार्प सेलिंग यायला लागली, येऊ दे, ही मिस होऊ द्या, असलं ट्रेड मिस होऊ द्या, पण फोमो मध्ये कोणी सुद्धा ट्रेड घ्यायचं नाही, लॉस होतात असल्या ट्रेडमध्ये. ठीक आहे. हो का, इथं काय झालं? लोअर लो खाली आलं मार्केट, हायला एसएल असतात लोकांची. लिक्विडिटी कुठे आहे? ह्या ठिकाणी. ह्याच्या खाली काय डोकं झालं रे माझ्याकडनं. हा, ह्याच्या खाली ज्या वेळेस निघतंय त्यावेळेस लोक इथं सेल मारतात, त्यांचे स्टॉप लॉस कुठं असतात? ह्या ठिकाणी काय आहे? लिक्विडिटी आहे. मग आपण काय करायचं? जरा वेट करायचं. मार्केट त्या लेवलला येऊ द्यायचं, लिक्विडिटी घेऊ द्यायचं. घेतले का इथं लिक्विडिटी? एकदा चेक करा. घेतले. इव्हिनिंग स्टार आलाय का? आलाय. चेक करा. इथं पहिला ही इव्हिनिंग स्टार व्हॅलिड आहे का बघूया. इथं काय? ही इव्हिनिंग स्टार पण आहे. इथं काय? फर्स्ट कॅन्डल ग्रीन, सेकंड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल रेड. व्हॅलिड आहे का चेक करायचं. 80%च्या बॉडीच्या खाली क्लोजिंग असेल तर व्हॅलिड आहे म्हणायचं. ठीक आहे. हाय का क्लोजिंग? 786च्या खाली. ज्या वेळेस फेल होतंय ना त्या वेळेस 786च्या खाली क्लोजिंगच नाही त्याची. बघा इथं चेक करा. 786 ची लेवल कुठं आहे? ह्या ठिकाणी आहे. 0.786 ही लाईन आहे. ह्या लाईनच्या खाली क्लोजिंग आहे का ह्या रेड कॅन्डलची? नाही. ह्याच्यावर क्लोजिंग आहे. व्हॅलिड आहे का? इनव्हॅलिड आहे. सिम्पली मग आपण काय करायचं? वेट करायचं. मिस उद्या ट्रेड झाला तर परत हाय मारू द्यायचा मार्केटला. मारलाय का? हाय मारलाय. ग्रीन कॅन्डल आली, सेकंड कॅन्डल रेड आली, थर्ड कॅन्डल रेड आली. ठीक आहे. व्हॅलिड आहे का चेक करू आपण एकदा. 80%च्या खाली क्लोजिंग आहे का? ओपनिंग ते क्लोजिंग ड्रॉ करायची कॅन्डलच्या मध्ये फिब. ठीक आहे. ड्रॉ केली. 80%च्या खाली क्लोजिंग आहे का? हाय रेड कॅन्डलची. ठीक आहे. परफेक्ट आहे. इथं काय करायचं? आपण सेलची एंट्री बनवायची. कुठं? इथे चेक करा एकदा. सेलची एंट्री बनवायची. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस जवळजवळ 90-100 पिपचा स्टॉप लॉस येते. 1:2चं टार्गेट. स्टॉप लॉस पण टार्गेट पण 200 पिपचं येते. स्टॉप लॉस 100 पिपचा तर टार्गेट पण 200 पिपचं येते. सिंपल आहे. ठीक आहे. त्यामुळे कोणी सुद्धा बघून मला हे म्हणायचं जायचं नाही की दादा तुमचं स्टॉप लॉसच मोठा आहे, तर हेच मोठा आहे, तीच मोठा आहे. हो, इथं काय बघायचं आता आपल्याला? परत लोवरलो येतंय बघायचं. आलाय का लोवरलो? आलाय. त्याच्या खाली निघलंय का मार्केट? निघलंय. स्टॉप लॉस कुठं असणार आहे त्यांचं? या ठिकाणी असणार आहे. मग मार्केट ज्या वेळेस इथं जायला आपल्याला शोधायचं काय? इव्हिनिंग स्टार. गेलंय का मार्केट? गेलंय. फर्स्ट कॅन्डल काय आली? ग्रीन आली. ह्याला काढून टाकू आधी. फर्स्ट कॅन्डल काय आली? ग्रीन आली. सेकंड कॅन्डल काय आली? रेड आली. थर्ड कॅन्डल काय आली? रेड आली. त्यानं 80%च्या खाली क्लोजिंग दिले का? दिले. प्रॉपर व्हॅलिड इव्हिनिंग स्टार आहे का? आहे. ठीक आहे. प्रॉपर इथं एंट्री, इथं एसएल लावायचा. 1:2चं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे. बघायचं हिट झालंय का.
ठीक आहे, चान्सेस कमी आहे तिथे हिट होण्याचं, कारण स्टॉप लॉस जवळजवळ 100 पिपच्या वर गेलाय लय लांब. ठीक आहे, 1:1.5 पर्यंत गेलंय. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करून घ्या ह्या ठिकाणी. काही काही वेळेस स्टॉप लॉस पण जातात. आपण काय मार्केटचा भगवान नाही की प्रत्येक वेळेस 1:2 जावं. ठीक आहे, काय काय वेळेस 1:1 वरनं पण रिव्हर्स होतं. मग बुकिंग कुठं करायचं सिच्युएशन नुसार आपण ठरवायचं. पण मॅक्झिमम टाइम 1:2 जाते, जे की मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही चेक पण केलंय. आता मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सगळं करून दाखवतोय, तर येड्यात काढण्याचं काही कारणच नाही. ठीक आहे, सिंपल ही गोष्ट आहे मार्केट मधली. मार्केट सिंपल असा खेळ आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, काय नाही वेट करायचं. मार्केटमध्ये आली शार्प सेलिंग, शार्प सेलिंग आली, इथं बघायची अपोजिट कॅन्डल, अपोजिट कॅन्डलच्या वर असते लिक्विडिटी, ह्याच्या खाली निघाल्यानंतर. ठीक आहे का लिक्विडिटी? हाय. आले का मार्केट? तिथं नाही आलं. लोवर लो बनलाय का? इथं बनलाय. इथं लिक्विडिटी कुठं आहे? ह्या ठिकाणी आले का लिक्विडिटीला? नाही आलं लिक्विडिटीला. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. येऊ द्यायचं खाली, येऊ द्यायचं खाली. इथं काय झालं? लोअर लो बनला, आले का त्याच्या खाली आले. लिक्विडिटी कुठे आहे? या ठिकाणी. पण शार्प सेलिंग असेल तेव्हा सिंगल कॅन्डलची रिट्रेसमेंट पण काय आहे? व्हॅलिड आहे. हाय का रिट्रेसमेंट? आहे. त्याच्या खाली निघले का? निघले. ह्याच्या हायला एल लावायचं, म्हणजे एल असतोय रिटेलर लोकांचा. मार्केट गेलं का? त्याच्यावर गेलं. आता आपल्याला काय शोधायचं? लिक्विडिटी घेतल्यानंतर इव्हिनिंग स्टार शोधायचा आहे. आलाय का इथे इव्हिनिंग स्टार? आलाय बघा. फर्स्ट कॅन्डल ग्रीन, मधली कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल रेड. आलाय का इव्हिनिंग स्टार? आलाय. एल लावायचा. इथं 1:2 चा आपलं टार्गेट एकदम परफेक्ट हिट झालेलं आहे वन साइड. ठीक आहे, काय पाहिजे अजून तुम्हाला? असलं टार्गेट जर जात असेल तुमचं, आता परत एकदा चेक करा. इथं काय झालंय? लोअर लो मारलाय मार्केटनं. लिक्विडिटी कुठे आहे? हायला लिक्विडिटी आहे. हाय का लिक्विडिटी? हायला हाय. ठीक आहे, मग आता मार्केटला काय करू द्यायचं? आपण इथं येऊ द्यायचं, लिक्विडिटी घेऊ द्यायचं. घेतले का मार्केटनं लिक्विडिटी? घेतले. इथं काय आली? फर्स्ट कॅन्डल ग्रीन, सेकंड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल रेड. आले का? आले. एंट्री कुठे घ्यायची? या ठिकाणी इव्हिनिंग स्टार क्लोज झाला, लगेच एंट्री. स्टॉप लॉस कुठे? इव्हिनिंग स्टारच्या वर स्टॉप लॉस असणार. हिट झालाय का? नाही झाला. 5 स्टॉप लॉसच्या जवळ गेले मार्केट, गेले. ठीक आहे, इथं काय करायचंय? 1:2 आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे एकदम परफेक्ट पैकी. इथं टार्गेट जे आहे ते आपलं हिट झालेलं आहे. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. परफेक्ट टार्गेट जाते ते आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये. थकलू लागा मी शिकवून किती राहिलंय आपलं शिकवायचं अजून. चेक करूया का? एवढ्यात बऱ्यापैकी लोक समजले असतील. एवढं चार्ट राहिले का आपलं? एवढंच राहिले. एका महिन्याची बॅक टेस्टिंग मारतोय आपण. लगा एवढी बॅक टेस्टिंग असते काय? नाही, एवढं तर नाही मारायचं. तुम्ही शिकलाय बऱ्यापैकी. बॅक टेस्टिंग आपण बऱ्यापैकी मारले. उगाच काय पण करून 2-2 तास घालवून ह्या गोष्टीत. मी तरी लय स्लो शिकवतोय तरी सुद्धा तुम्ही फास्ट म्हणताय तरी सुद्धा एवढं हे होतंय. ठीक आहे, फास्ट म्हणताय तुम्ही, सगळं फास्ट शिकवताय म्हणून तरी सुद्धा आपण हे करतोय. ठीक आहे, जेवढं पॉसिबल आहे तेवढं स्लो शिकवून ट्राय करतोय संपवायचा. तर आता जवळजवळ 30-40 मिनिटं झालेली आहेत आणि आपण अशा लेवलला अजून निम्मा पण चार्ज झाला नाही आपला स्लो शिकवण्यामुळे. त्याला स्लोला पण तुम्ही फास्ट म्हणताय, मग आता काय करायचं? इथं काय आहेत? लोअर लो आहेत. इथं काय आहेत? लोअर लो मारले मार्केटनं. लिक्विडिटी कुठे आहे? ह्याच्यावर आहे. दुसरा लोअर लो कुठे आहे? ही नाही, ही आतलं लोअर लो व्हॅलिड धरायचं नाही. ह्याच्या खाली निघाला का परत दुसरा ह्याच्या खालीच असला पाहिजे. इथं नाही कुठला हाय लोअर लो नाही. मग वेट करायचा इव्हिनिंग स्टार यायला हायला. ठीक आहे, लिक्विडिटी घेतल्यानंतर. ठीक आहे, लिक्विडिटी घेतली का? इथं या ठिकाणी लिक्विडिटी घेतली घेऊन. इव्हिनिंग स्टार शोधायचा. आलाय का? अजून तरी नाही आला. मग वेट करायचं. या ठिकाणी इव्हिनिंग स्टार आला. प्रॉपर मार्केट फॉल झालं. काय पाहिजे अजून तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये? ठीक आहे, एवढ्या. आता मी काय ड्रॉइंग बिंग न करता डायरेक्टली तुम्हाला वरच्यावर सांगतो थोडं फास्टली. ठीक आहे, हे जे काय सेलिंग चालू आहे, बायचा ट्रेड कुठे सुद्धा शोधायचा नाही. तर सेलिंग चालू आहे. स्टॉप लॉस इथे, स्टॉप लॉस इथे आहे. ठीक आहे, वेट करायचं थोडा. लिक्विडिटी कुठे? हित आहे. लिक्विडिटी कुठे आहे? हित आहे. परत त्या ठिकाणी मार्केट गेलं, लिक्विडिटी घेतली का इव्हिनिंग स्टार शोधायचा. आलाय का? नाही आला. हिथं आलाय पण हायला आलाय का? नाही आला. म्हणून ट्रेड करायचा का? नाही करायचं. लोअर लो, लोअर लो, लोअर लो, लोअर लो. लिक्विडिटी कुठे? हित आहे, हित आहे, हित आहे. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. परत मार्केटला तिथे जाऊ द्यायचं. इव्हिनिंग स्टार आलाय का? नाही आला. इनव्हॅलिड. ठीक आहे, संपला विषय. इव्हिनिंग स्टार आला तरच ट्रेड करायचं. इथं काय? लोअर लो, लोअर लोला जायचंय वर. इव्हिनिंग स्टार आलाय का? इथं आलाय पण तुम्हाला ते समजणं हे नाही. तुम्हाला समजेल का नाही ते मी सांगू शकत नाही. आपण काय सांगितलं? इव्हिनिंग स्टार मध्ये डोजी, थर्ड कॅन्डल रेड. पण
आता इथं काय मध्ये मोठी कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल एवढी 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 कॅन्डल आहे, ठीक आहे. पण ती 80%च्या खाली क्लोजिंग आहे का, असणार आहे 100% 80%च्या खाली क्लोजिंग असणार, म्हणून तो पडले मार्केट, ठीक आहे. ते तुम्ही हळूहळू करणार. मी स्वतः असतो तर या ठिकाणी ट्रेड केला असता, ठीक आहे. आजचा पण ट्रेड असाच सेम होता, छोटेच कॅन्डल थर्ड वाले. पण तुम्ही हळूहळू ज्यावेळेस मास्टर होचाल त्यावेळेस ही पण ट्रेड करणार. हे तर पण परफेक्ट 1:2चं टार्गेट गेलं. लोअरलो 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 लिक्विडिटी घेतल्यानंतर इव्हिनिंग स्टार शोधायचा आहे आपण, ठीक आहे. लोअरलो आला, इव्हिनिंग स्टार नाही आला, हायर हायला चाललं परत मार्केट, हायर आहे हायर आहे हायर आहे. लिक्विडिटी घेतल्यानंतर मॉर्निंग स्टार शोधायचा, आलाय का नाही आला. फास्ट शिकवतोय म्हणून लय मिस व्हायला लागलं दिसतंय बरं, मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार, ठीक आहे. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. इथं काय झालं, हायर हाय हायर हाय हायर हाय. हायर हायची लिक्विडिटी घेतली का मार्केटनं, घेतली. त्याची लिक्विडिटी घेतल्यानंतर मॉर्निंग स्टार आलाय का, आलाय. पण आपल्याला इथं काय चुकलं सांगतो, इथं स्टॉप लॉस गेला. काय चुकलं सांगतो तुम्हाला. या ठिकाणी हायर हाय कुठला आहे, ही वाला हायर हाय आहे. कुठला, ही वाला. त्याच्या आत ही छोटं 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 बनते, ती हायर आहेत आहेत का नाहीत. मी तुम्हाला समजवण्यासाठी म्हणलं की इथं हायर हाय आहे आणि लिक्विडिटी घेतले का, घेतले. तुम्ही जर समजलं ही हायर आहे छोटावाला, तर इथं लिक्विडिटी घेऊन मॉर्निंग स्टार आलाय, तुम्ही परफेक्ट असा ट्रॅप झालाय. पण मेन हायर आहे वरचा वाला आहे, ती लिक्विडिटी घेतल्यानंतर मॉर्निंग स्टार शोधायचा आपल्याला, जी की होगा इथं जाऊन आला, मार्केट वर गेलं, ठीक आहे. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. समजा अशा मिस्टेक मधनच तुम्हाला कळत जाणार आहे मार्केटमध्ये काय होतंय, चुकी काय होते आपल्या. मिस्टेक झाल्या तर तुम्ही मास्टर पण होणार आहे, ठीक आहे. बऱ्यापैकी शिकवलेलं आहे आपण. राहिलेलं काय आहे, उद्या कव्हर करू आपण. कोणाला काय डाऊट असेल तर सांगा लवकर, विचारा. आणि मी आता माईक ऑन करतो, एकेकाचा हँड रेज करा, ठीक आहे. हँड रेज करा, माईक ऑन करतो, डाऊट सॉल्विंग घेऊया आपण, ठीक आहे. कोणाला काय डाऊट असेल तर. गौरव होनराव माईक ऑन केलाय, बोला. हॅलो. हॅलो. आजची ती सेलिंगची लिक्विडिटी कुठे घेतली माग सांगता का? सेलिंगची लिक्विडिटी, हा ट्रेड स्क्रीन दिसते का माझी? हो हो. हा ट्रेड म्हणताय का तुम्ही? हा सेलिंगची, हा. ठीक आहे, सांगतो. ज्यावेळेस शार्प सेलिंग येते मार्केटमध्ये, इथं बघा शार्प सेलिंग आले, त्यावेळेस मी काय सांगितले, सिंगल कॅन्डलची रिट्रेसमेंटला पण लिक्विडिटी असते. हा हा आता आपण जी बॅक टेस्टिंग केली त्या ठिकाणी काय सगळं ती सांगितलेलं आहे मी. मग ज्यावेळेस हा ह्याच्या हा खाली निघलं, रिटेल लोकांनी इथं सेल केला, इथं त्यांची लिक्विडिटी आहे. आणि ज्यावेळेस मार्केट त्या लेवलला गेलं, त्यांची लिक्विडिटी मारली मार्केटनं पहिल्यांदा. पहिला पहिला ट्रेडचं बायांचं ते पण सांगा ना, थोडं ते समजलंच ना. आधी सेलिंगचा सांगतो, मग बाईंगचा सांगतो तुम्हाला, हो ठीक आहे. पॉवर सेव्हिंग ऑन झालं, एक मिनिट, पॉवर सेव्हिंग ऑफ करतो मी, नाहीतरी होते, ठीक आहे. हा, आता चेक करा. या ठिकाणी काय झालं, लिक्विडिटी होती. मार्केटनं काय केलं, या हो. ठिकाणी गेलं, लिक्विडिटी घेतली. इव्हिनिंग स्टार शोधायचा आहे आपल्याला. आलाय का हा सध्याला, नाही आला. नाही. इथं वेट करायचं, हायला जाऊ द्यायचं. हायला गेलं, इव्हिनिंग स्टार आला. कुठं आला, इथं बघा, एक मिनिट, इथं आला इव्हिनिंग स्टार. हो फर्स्ट कॅन्डल ग्रीन, सेकंड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल रेड. थर्ड कॅन्डलनी फर्स्ट हा कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या खाली क्लोजिंग केली असेल इथं. चेक क्रॉप हा ओपनिंग ते क्लोजिंग मार्क करायचं, केले का 80%च्या खाली क्लोजिंग केले, परफेक्ट आहे. बाईंचं सांगा ना थोडं. तर बाईंगचा ट्रेड, ठीक आहे. बाईंगचा ट्रेड काय आहे, हो इथं हायर आहे मारला, सिंपल, यात तर काय लय विषय नाही. इथं हायर आहे मारला, इथं लिक्विडिटी, या ठिकाणी मार्केट आलं खाली, खाली आल्यानंतर इथं मॉर्निंग स्टार नाही, इथं नाही. ज्यावेळेस इथं परत वेट करायचा, लोला गेलं, मॉर्निंग स्टार आला, आणि बायचा ट्रेड एकदम परफेक्ट. थँक्यू. आणि थोडं आज आता लाईव्हचं सांगा ना थोडं. लाईव्हला काय सुद्धा आपला सध्याला व्ह्यू नाही बरं का, सांगतो. एक ठिकाणी इथं आपला एक व्ह्यू जर धरला तर कुठं आहे, या ठिकाणी कुठं तर मॉर्निंग स्टार आला तर चांगलं होऊ शकतं मार्केटमध्ये बाय, कुठं या ठिकाणी. पण एवढ्या एवढ्या एरियात येईल मला तर वाटत नाही. आणि रात्रीचं लय आपण करत पण बसत नाही ट्रेड, त्यामुळे मला तर रात्रीचं काय माहित नाही एवढं, ठीक आहे.
साहिल मुल्ला माईक ऑन केलाय. हॅलो हॅलो. हॅलो हा बोला की. सर, ही स्ट्रॅटेजी इंडियन मार्केटमध्ये काम करतं का? फक्त गोल्ड मध्ये, बाकी कुठे सुद्धा काम करत नाही. इंडियन मार्केटमध्ये काम नाही करत? मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार काम करतात, पण हे रूल्स मी गोल्ड प्रमाणे लावलेत. गोल्ड मध्ये असे रूल्स तुम्हाला तिथं इंडियन मार्केटमध्ये दुसरे रूल्स लावायला लागणार तुमच्या हिशोबाने. एक क्लास घ्या ना इंडियन मार्केटमध्ये, जरा शिकवा ना आम्हाला. इंडियन मार्केटमध्ये त्याचा घेऊया, एक सेपरेट क्लास घेऊया आपण, काही प्रॉब्लेम नाही. स्टॉक सिलेक्शन कसं करायचं ते सगळं सगळं शिकवणार, काय सुद्धा सोडणार नाही. चालतंय सर, थँक्यू. हा. विवो V2055 ऑन केलाय माईक, बोला. हॅलो. 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 हा बोला की. सर ते आपला एक्सेम मध्ये XAUSD घ्यायचं का कुठलं घ्यायचं? एक्सएम मध्ये तुमचं गोल्ड नावाने असतं, XAUSD नसतं गोल्ड एक्सएम मध्ये. आणि ट्रेडिंगला कसं वापरायचं? मग ट्रेडिंगला ट्रेडिंग करायचं का एक्सेम करायचं? ट्रेडिंग करताना तुम्ही ट्रेडिंग करायला म्हणजे ट्रेड बाय सेल करायला एक्सएम यूज करायचा आणि चार्ट बघायला ट्रेडिंग व्यू यूज करायचा. हे करायचं काय? हम्म. मग त्या एक्सेमला आणि ट्रेडिंगला सेमच असतं ना, गोल्ड सिलेक्ट करायचं दोन्हीकडे? नाही, XAUSD ट्रेडिंग व्ह्यूला करायचं. तुम्ही कुठला चार्ट बघायचा, गोल्डचा TVC म्हणून असतोय चार्ट. ठीक आहे, इथं सांगतो मी तुम्हाला बघा. हे गोल्डचा TVC, इथं सर्च करायचं गोल्ड, इथं TVC लिहिलेलं असते, तोच चार्ट बघायचा. हा. आणि एक्सेमला? एक्सएमला गोल्ड. नुसतं गोल्ड म्हणून असते, तिथे एकच चार्ट असतो, तिथं काय दोन नसते. ठीक आहे, ओके. आदित्यराज माईक ऑन केलाय. हॅलो. 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 हा बोला की. ते ब्रोकर बद्दल बोलायचं होतं. हा विचारा की. हा, हे आपलं जे एक्सएम जे ब्रोकर आहे, हम्म. हे आपण आता समजा आपण $100 डिपॉझिट केलंय एक्सएम मध्ये, हम्म. आणि आपण 0.2 लॉटची हे घेऊ शकतो ना त्याच्यामध्ये साईज 0.2. घेऊ शकता की, सगळं घेऊ शकता हा, बॉक्सेस. तर आपण त्याच्यामध्ये मग जर स्टॉप लॉस नाही लावला हम्म. आणि जर आपण बाय साईडला प्लॅन केला आणि एखादी जर न्यूज आली बाय चान्स, हम्म. तर ते एक्सएम आपलं हे एक्सएम जे ब्रोकर आहे ते आपले पोझिशन लगेच कट करते का कसं? जसं की तुम्ही जर MT5 बघा लगेच स्टॉप लॉस नाही लावला तर तुमच्या अकाउंट मधले हा. सगळे पैसे संपुस्त ट्रेड चालू राहणार. त्यामुळे हा, स्टॉप लॉस आणि लावा. आपण लेवरेज घेऊन म्हणजे जर जास्त हे घेतले साईज, मग तेच सांगतोय, तुमच्या अकाउंटले मधले सगळे पैसे संपोस्त ट्रेड चालू राहणार. पैसे संपले का ट्रेड हो क्लोज. ते बरोबर आहे, पण म्हणजे ते अकाउंट वाईप आउट नाही व्हायला पाहिजे, म्हणजे मायनस मध्ये नाही जायला पाहिजे अकाउंट एक्सएमचं, नाही नाही, जसं मायनस की नसतं MT5 जात. जात नाही. नाही नाही, मायनस नसतं जात. तुमच्या अकाउंट मधले नाही जात ना. पैसे संपले क्लोज होते. आणि तुमच्या लिंक न ओपन केलं म्हणजे कसं आहे, तुमची पर्सनल लिंक आहे का डायरेक्ट वरूनच आहे? नाही, ती ऍपचीच असते लिंक, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. फक्त त्याच्यावरनं अकाउंट बनवलं तर आपल्या अंडर येतं एवढंच. म्हणजे म्हणजे तुमचं उद्या चालते डिपॉझिट चालते. विड्रॉलला प्रॉब्लेम झालं तर मग मी सॉल्व्ह करू शकतो ते, असं असतं अंडर असले. अच्छा अच्छा. आणि ते बँक म्हणजे लगेच त्याला हे होती का ऍपला? म्हणजे म्हणजे विड्रॉल कसं घ्यायचं आपण, म्हणजे त्याच्यासाठी दुसरं एक ऍप आहे का त्याच्यातूनच? एक्सएम मधूनच विड्रॉल घ्यायचं डायरेक्टली. अच्छा अच्छा. म्हणजे ते मग 30% टॅक्स वगैरे कटते कसं? नाही नाही, टॅक्स वगैरे काय नाही कट. चालते चालते, ओके, थँक्यू. चालत. महेश माईक ऑन केलाय. मस्त हॅलो. 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 हा बोला की. हा सर, म्हटलो जर मार्केट सेलिंगला चालू असलं हम्म. आणि त्यावेळेस जर समजा मॉर्निंग स्टार आला तर आपलं रिस्क घेतलेलं चांगलं राहील का? मार्केट जर सेलिंगला असेल तर आपल्याला सेलिंगचा ट्रेड शोधायचा, आणि बाईंगला असेल तर बाईंगचा शोधायचा, अपोजिट नाही शोधायचा. हो,
ठीक आहे सर. चालतं. थँक्यू सर. चांगलं शिकवताय सर तुम्ही. धन्यवाद. संदीप माईक ऑन केलाय. सर आवाज येतोय? हा येतोय. सर एक्सएम मध्ये ट्रेड करताना तुम्ही तो लाईव्ह घेता का? लाईव्ह पण लर्निंग असणार आहे का? लाईव्ह म्हणजे असं ही जसं लाईव्ह चालू आहे तसं हा तसं नाही. जर तुम्हाला जर ट्रेड बघायचे तर आपण करतोय तर टेलिग्रामवर मी घ्यायच्या आधी टाकत असतोय माझा ट्रेड, तो बघू शकतो. अच्छा. आज पण टाकलेलं 1:3.5चं टार्गेट गेलंय आपलं. बर ठीक आहे. थँक्यू सर. ओके. संजय एकदम केलाय माईक ऑन. संजय एकदम बोला, माईक ऑन केलाय. काय नसेल डॉक्टर, राहू दे, दुसरं घेऊ. मयूर बोई. सर नमस्ते. नमस्ते. ट्रेड प्लॅन करताना म्हणजे आपण 5 मिनिटाच्या कॅन्डलवर बघतो ना, आता 5 मिनिटाचं चार्ट. मग 15 मिनिट आणि अर्ध्या तासाचं चार्ट वरती म्हणजे त्यामध्ये वेगळे वेगळे स्ट्रक्चर दिसतात. मग त्यामध्ये आता आपण कसं ट्रेड मारताना प्लॅन करायचं, कसं काय करायचं? आपण दुसरा टाइम फ्रेम बघायचाच नाही. पहिला माझी स्ट्रॅटेजी यूज करताय ना, फक्त 5 मिनिटाचा टाइम फ्रेम बघायचं, हां. दुसरं बघायलाच जायचं नाही. आणि जरी स्ट्रक्चर असलं, मी सांगितलं सेलिंग स्ट्रक्चर असलं सेलिंगचे ट्रेड बनवायचे, बाईंग स्ट्रक्चर असेल बाईंगचे ट्रेड बनवायचे. म्हणजे आता आपण फक्त गोल्ड बघतोय, तसं सेम स्ट्रक्चर जर बिटकॉइन मध्ये असलं किंवा ही स्ट्रॅटेजी फक्त गोल्डसाठी आहे, बाकी कुठं वर्क नाही करत. बरं चालतंय. थँक्यू. ओके. विकास लखे केले म्यूट, बोल. हा सर, आवाज येतोय का? हा येतोय. सर ते एक्सएम मध्ये डिपॉझिट आणि विड्रॉलचा व्हिडिओ जर असेल तर तेवढं शेअर करा.